पहिले आपण इकडे दर्शन घेऊन येऊ आनंदी घ्या आश्रम इथे. सो आतमध्ये मी फर्स्ट टाइम चाललोय, तेव्हा गेलो ना. सो खूप दिवसांनी आईला व्हिडिओ मध्ये बघतो, म्हणजे समोर नाही पाकिस्तानात आहे ती बोलते. माझ्याच बायाला तुम्ही हात लावून मला मारायला निघाले. आपलं एकच बोलणं आहे, पट्टे धरा नसेल पट्टा चोर सोडून कोल्हा असं बोलू नको. आपलं एक आहे. आला. सो इथे सनची लाईट खूप भारी आहे. सो हे गाईस, वेलकम बॅक टू माय व्हिडिओ. श्री छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आज पुन्हा एकदा ब्लॉग स्टार्ट करता. मी गौरी पाडायचा. माझं नाव तन्मय मात्र महाराष्ट्राला मराठी आहे. जागरी कोली एकविरा माती की जय. खूप फास्ट बोलतो ना तो बोबडी वळून जाते. सो आज मी चाललोय, माझ्यासोबत संकेत आहे आणि त्याचा मित्र आहे आणि याचा पण यूट्यूब चॅनल आहे. मी याची डिस्क्रिप्शनला देईन तुम्हाला. सो इथे खूप क्राऊड आहे. मी शांत जागा शोधत होतो, बट शांत जागा नाही भेटणार. तरी पण इथे बऱ्यापैकी शांत जागा आहे. आम्ही आता डोंबिवलीला आहे आणि कल्याणवरून डोंबिवलीला आलं. सो आता आम्ही चाललो हिंगलाई देवीला, वर्सोवाला. सो कसा ब्लॉग होणार आहे, काय होणार आहे मला काहीच नाही माहीत. सो तुम्ही कंटिन्यू करा. अजून पण मित्र असते, बट काही ऑर्डरला गेलेत, काही क्वीरला गेलेत, काही जॉबला गेलेत, काहींच्या पोटात दुखत आहे. सो बघूया आज कसा ब्लॉग होणार आहे, कसा नाही मला काहीच नाही माहीत. सो ठीक आहे, यांना विचारूया आता कसं वाटतं तुम्हाला. साहेब फर्स्ट टाइम चाललं, तुला कसं वाटतं? फर्स्ट टाइम चाललं ना, कसं वाटतं? खूप चांगलं वाटतंय आणि पहिल्यांदा तिकडे इंग्रजीला चाललोय आणि खूप चांगला ब्लॉग होणार आहे. तर बघूया आता पुढे कसा ब्लॉग. प्रवासाचं पण काय माहित नाही आम्हाला, तर कसं काय आता तन्मयच आहे. माझ्यावर नाही भाई, तुला कसं वाटतंय? सो बघू आता. इथून ना डोंबिवलीवरून घाटकोपर, इथून फास्ट ट्रेन पकडू. घाटकोपरवरून मेट्रो पकडून वर्सोवरून बघू आता काय होतं आणि काय नाही. सो तुम्ही लेट सी ब्लॉग कंटिन्यू करा. आणि आय नो, मला माहिती आहे मागच्या ब्लॉगमध्ये मी खूप बकबक केली आहे. सो ठीक आहे, कसं होणार आहे ब्लॉग या ब्लॉगमध्ये, तसं काय नाही होणार. सो कसं ब्लॉग होणार आहे तुम्ही मला नक्कीच सांगा. सो आता खूप गरमी झाली, ब्लॉग बंद करतो आणि आता पुढे तो गाईज आता उतरलो घाटकोपरला आणि आता इथं जरा गर्दी आहे. जे आईला तर सगळी बघायला असं. सो आता इथं बघू आपण की मेट्रोचे तिकीट कुठून काढले जातात. चला रे पटकन. गाईज इथे बघू शकता, इथून मुंबई मेट्रो. सो आता इकडे तिकीट काउंटर आहे आणि फर्स्ट टाइम चाललं मेट्रोमध्ये. तू आलेला का याच्या आधी? नाही. सो आता बघू कसा एक्सपिरियन्स होता आणि पुढे काय होणार आहे आम्हाला काहीच नाही माहीत. सो इथे तिकीट तर काढू आपण पहिल्या. सो गाईज बघू शकता घाटकोपर, नंतर एवढे सर्व स्टेशन आहेत आणि मग नंतर लास्टला वर्सोवा रिटर्न. आवरा मोठा तिकीट आहे, पहिला दुसरा, म्हणजे असं असेल पहिला जाताना आणि दुसरा येताना. सो आता इथं स्कॅन करायला लागेल. झाला पोहोचलेलं आहे आता प्लॅटफॉर्मला. आणि असा कसा प्लॅटफॉर्म आहे, ही पटरी आणि हा प्लॅटफॉर्म. आणि आय थिंक इथं ना एरोप्लेन रोड आहे. सॉरी, या साईडला एअरपोर्ट आहे. आय थिंक इथून आपल्याला एरोप्लेन पण उडताना दिसेल, आय थिंक आहे का. वर्सोवा मेट्रो स्टेशनवरून आपण ऑटो गेलेले आणि 20 रुपीज पर पर्सन आहे. सो आणि आता डायरेक्ट देवीच्या इथे सोडतील आपल्याला, हिंगलाई देवी.
प्रवास झाला आपला, काय वाटला? प्रवास झाला मेट्रोमध्ये मस्त. आणि ट्रेननी पण एवढा म्हणजे खूप दिवसांनी प्रवास केला तर बरं वाटलं, आणि मेट्रोनी पण फर्स्ट टाइम केला तर एवढं काय वाटलं नाही. सो आता चला आता पुढे जाऊया. संकेत भावा काय बोलतो? आपण आता पोहोचलेलो आहे फायनली इंगलाई देवीच्या मंदिरात. आज फर्स्ट टाइम जाणार आहे, सो खूप एक्साइटेड आहे. आणि हा बघा मंदिर बघू शकता तुम्ही. आता आपण पुढे जाऊ आणि मंदिर आतमध्ये कसं आणि कसं ना सो तो एक्सप्लोर करू. सो चला जाऊया आता. सो गाईस खूप भारी दर्शन झालेलं आहे आणि इकडे ब्लॉग चालू आहे. म्हणजे बाकीच्या मंदिरात कसं काही गडबड, तिकडे फोटो वगैरे काढायला खूप मस्त आणि खूप भारी वाटलं. आणि इकडे आपल्या कोळी समाजाचे लोक खूप आहेत आणि खूप भारी वाटतं इथे दर्शन वगैरे घेऊन. अचानक भयानक काल रात्री प्लॅन केला ना? कधी प्लॅन केला? काल. अरे थांबलं अजून लेवलला काल रात्री प्लॅन केला आणि मग अचानक आलो. म्हणजे मला पण माहिती नव्हतं. मी प्रत्येक वेळी व्हिडिओमध्ये बघतो आणि व्हिडिओमध्ये बघून खूप छान वाटतं आणि समोर भेटून पण आता खूप भारी वाटतं. तो आहे मला इंगलाई देवीबद्दल म्हणजे केव्हा स्थापना झाली मला त्याच्याबद्दल थोडी तुम्ही माहिती सांगू शकता? तिथे स्थापना लई टायमाची. आता का आमच्या घरात 4 पिढी आहे. हा म्हणजे तुम्ही 2 शब्द बोलू शकता का? नाही 2 शब्द तुम्ही बोलू शकता का तुमच्या देवीबद्दल? हे बघ त्यांची आमच्या घरात भेट दिलेली आहे ना, ती 6वी पिढी झालेली आहे तेव्हाची आहे. पण त्यात एवढेच कोणच्या अंगाला समज तिचा उत्सवाला ती भरायची पण अशी बोलत नव्हती तेव्हा. आता माझं लग्न झालं आणि ते आलो त्या वर्षी गोंधळ नव्हता, त्याच्या मागच्या वर्षी गोंधळ होता तेव्हा घेतलं तिने. पण ती बोलली का मी रूप तुम्हाला अख्खं दाखवणार नाही 8 ते 10 वर्ष. पण तिने तिची ती टाइम पुरं केलं. 8 ते 10 वर्ष घेतली आणि मग तिने मला समोर आणलं माझी बोलली ती. सो तुम्हाला ती जागृत झाली. सो थँक्यू सो मच तुम्ही बोलल्याबद्दल. ती बोलली आणि तेवढी तिने डिस्प्ले केले. तिची 8 ते 10 वर्षे बोलली पण तिने केली पुरी. तिने मला पुढे यायला दिलं ना तेवढी वर्ष. तिने काय काय आडी अडचणी तिने दाखवल्या आणि तिचं टाइम ती बोलली तेवढे दिवस घेतले 8 ते 10 आणि मग पुढे उभे केले. सासूबाई सांगायची ते हाय आणि आता मला दिलं तसं ती बोलायला देईल, मग ती दाखवील ते मी बोलायला. कधी कधी ती बघते का हाय माहीत बी आहे तिला पण कधी कधी बोलायला देत नाही. तिचं असं आहे. कुठे नेऊ तुला परत ती नाही मग ती गायब झाली. मी असं ऐकलं होतं की समुद्र किनारी भेटली होती ती. भेटलेली म्हणजे तिला ठेवली नाही. मला पण ते माहित नाही. ते आमच्या घरातली आजी बिजी बोलायची नाही ती मला पण माहित नाही. तिने गावकीच जागा मागितली ना तेव्हा छोटी मूर्त बसवलेली पण आता दुसऱ्यांना खरं आहे खोटं आहे असं माहित ना. मग त्यांजू पाण्यात शिलवली बरेच लांब शिलवली बोलते.
तेवढं बी आपल्याला माहिती ना तर ती कधी होला ती तेवढ्या लांबून परत येऊन समुद्र किनारी लागली मूर्त मगून ती परत तिचं हे केलं ठेवली. तर आई खूप खूप धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल. सो खूप दिवसांनी आईला व्हिडिओ मध्ये बघतो, म्हणजे समोर पण बघायचं होतं, सो प्रत्यक्षात बघतो आणि खूप भारी वाटतं. आणि व्हिडिओ मध्ये बघून युट्यूबला वगैरे सो खरंच समोर येऊन खूप भारी वाटतं. आणि इकडची लोक आहेत ना, म्हणजे प्रत्येकाच्या तोंडावर असो, म्हणजे त्यांच्याकडे बघितलं ना त्या असलेच पाहिजे. सो खूप भारी वाटतं इकडे येऊन आणि खूप भारी वाईब आहे. सो चला आई, तुम्हाला भेटून खूप भारी वाटलं. सो चला जाऊ. आणि आतमध्ये पण दुर्गा माता बसलेली आहे. ती मूर्ती शिलवली बरेच लांब शिलवली, पण ती येऊन परत समुद्र किनाऱ्यालाच लागली. आता ते आज ना त्यांना माहिती सासू बोलायची ते. आता हे आहे, आता मला पकडलं तसं ती बोलते मी हिंगलापूर. आता आपण बोल कुठे आहे, म्हणजे पाकिस्तानात आहे ती बोलते. बॉर्डर व्हावं मी ते पण पाकिस्तानचे बॉर्डर व्हावं. ते पण यायला जायला मला रस्त्याला होत नाही. तिथे ती असून म्हणजे तिथे भयानक काय काय अमरनाथला कसं वादळ येते काय येते कधी बी होऊ शकते. पण ती पण हे बोलायची मी भुयारांशी येतो. आपू ते गेलो ना, आपू बघितले ना ती जागावलं तेच आहे ना. पण आता कोल्हा पट्टे कोल्हा नाही पट्टे परिस्थिती ज्याची श्रद्धा असते ते श्रद्धेपोटे सर्व येतात. ज्यांना पटायचं असं त्यांना येतं, आपल्याला पट्ट हो तेच आपलं एकच बोलणं आहे, पट्टे धरा नसेल पट्टा सोडून कोल्हा असं बोलू नको. आपलं एक आहे, एक बोलणे आहे, पटलं धर नसेल ते जाऊ दे सोडून देस, पण हसू नको. आता या टायमाला काय बोलल्याला तसंच झालं. कोणी काय बोललं कोणी काय नाही बोललं माहित नाही, पण तिला माहित पडलेलं आहे कोणी बोललेलं आहे. आता मला तिने निघायलाच नाही दिलं, मी तुला देणारच ना जायला बोलते. माझेच पायाला तुम्ही हात लावून मला मारायला निघाले, मी माझ्या झाडाला बोलवणारच नाही. बघूया सतीची मर्जी. तेच बघितलं आम्ही. तुम्ही तुमच्या यावर्षी जायला तुम्ही नाही. सो खूप भारी वाटलं भेटून खरंच. म्हणजे ज्यांना श्रद्धा असेल त्याने विश्वास ठेवा आणि ज्यांना नसेल त्याने नका ठेवू, असा आईचं म्हणणं होता. सो खूप भारी वाटलं आईला भेटून. आणि आतमध्ये पण देवी आहे, सो ती दुर्गा मातेची, सो तिथे पण आपण दर्शन घेऊ. आता इथे जरा आलो आणि थोडा फोटोशूट केला. काय माहित कसं फोटो निघलात, कारण की खूप ऊन आहे. जेटी बोलतो तिथं आणि इकडे काला पाणी, नुसता काला पाणी. आतमध्ये भारी पाणी असेल, म्हणजे समुद्राच्या जरा आतमध्ये गेल्यावर फक्त इथंच जरा घाण पाणी. सो इकडे बोटी वगैरे ट्रॅव्हल वगैरे चालू आहे, या साईडून त्या साईडून जातात. आणि आता ज्यूस घेतला आणि इथे येऊन एवढी भारी फिलिंग आहे ना, म्हणजे आपण व्हिडिओमध्ये जे बघतो ना, व्हिडिओमधले जे सीन बघतो ना, तर समोर आल्यावर म्हणजे इकडे भारी वाईब आणि जे शूटिंग वगैरे करतात ना, सो तशीच फिलिंग येते इथे. काय बोलता त्याच्याहून जास्ती फिलिंग येते बोलतो, म्हणजे भारी वाईब आहे. तो गाईज आम्ही त्या साईडला होतो आणि त्या साईडून आता ह्या साईडला आलो. खूप भारी असा व्ह्यू आहे इथून आणि पाणी पण खूप स्वच्छ आहे. आणि ह्या साईडला बघा समुद्राच्या त्या म्हणजे समुद्राच्या पलीकडे तिकडे काय दिसतच नाही, पूर्ण व्हाईट धुकाच दिसतोय. सो खूप भारी वाटतं इथे येऊन. आणि आम्ही आईच्या पाया वगैरे पडलो आणि मग त्याच्यानंतर त्या साईडला गेलो आणि आज परत इथं आलं. भाई तो बघ इकडे संकेत भाऊ शूट करायला गेले आणि इकडे यो बघ असं बसले.
स्टेशनवरून ऑटो पकडली आणि आता आम्ही चाललोय आनंद दिघे साहेबांच्या इथे दर्शन करायला. तिथे पण दुर्गा देवी बसते ना. सो चला. आणि याची मॅच चालू आहे. कोणची मॅच चालू आहे? न्यूझीलंड इंडिया मॅच चालू आहे. चला आता जाऊया पुढे कसं होतं काय आता कंटिन्यू करा. गणपतीचा स्मरण करा. लंबोदरं परमसुंदरं मेघनादा. रत्नाकरं त्रिनयनं परमं पवित्रं. भूत्यादिवाकरतलं मुखरकान्तिकान्ता. विघ्नेश्वर सकल इथे येऊन तर थांबलो. पाठी पब्लिक बघू शकता मूक दर्शन करतात आणि लाईन बघा केवढी मोठी आहे. इतर काहीच नाही. याच्याहून अजून खूप मोठी लाईन आहे. आपल्याला वाटत नाही की दर्शन करायला भेटेल. आय डोंट नो. खूप मोठी लाईन आहे. लाईनीला लागलो ना कमसे कम 5-6 वाजतील पण दर्शन काय होणार नाही. आता निघालेलो आहे आम्ही इकडून. मुखदर्शनच केलं कारण की लाईन बघा तुम्ही इथून पूर्ण एकदम एंड पर्यंत जी कमानी दिसते ना तिथपर्यंत लाईन आहे एकदम ते इथपर्यंत. सो त्याच्यामुळे लांबूनच दर्शन घेतलं. मला काय वाटतं मुखदर्शन केलं म्हणजे लाईनीला लागलं असतं ना तर नक्कीच हमखास. आता 4 वाजलेत. लाईनीला ना 5 वाजले असते. 5 काय 5, 5:30, 6 वाजले असते. त्याच्यामुळे लाईन टाकून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे दर्शन भेटणे मुश्किल आहे. मुश्किल आणि लाईन पण खूप मोठी आहे. सो चला आता जाऊ. जाम भुका लागल्या. आपण पहिले इकडे दर्शन घेऊन आनंद दिघे आश्रम इथे. सो आतमध्ये मी फर्स्ट टाइम चाललोय केव्हा गेलो ना.
सो गाईज आता आला हर्षाला आणि माझा मोबाईल झाले स्विच ऑफ आणि याचा मोबाईल घेतले मी शूट करायला. इकडे बसले आणि इकडे आम्ही जेवायला मागवले. आता जे असेल ते असेल आणि आय होप सो तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. सो काय बोलता तुम्ही दोघं, काय बोलाल आज? आणि यांनी मॅच लावली काय मॅचला सोडी नाही, जिथं बघावं तिथं फोनमध्ये घुसलेला आहे मॅच बघत. काय बोलतं बाबा? काही नाही, आता मस्त हातपाचं काम करायचं बस. हां ठीक आहे. सो चला भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.